मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय। नांदेड दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना 2029 पर्यंत महाराष्ट्राची जबाबदारी पार पाडायची आहे, त्यामुळे त्यांना दिल्लीला बोलावले जाईल असं मला वाटत नाही। भाजप नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेईल, त्यावर भाष्य करणं योग्य नाही। मात्र माझे वैयक्तिक मत असे की 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावे, त्यानंतर ते आणि मी दोघेही दिल्लीत राहू, असे मिश्किल वक्तव्यही रामदास आठवले यांनी केले। पार्टीने आमचं मोठं वाढणार आहे आणि कुठल्याही पक्षाबरोबर आता मी एकटा जरी अनेक वेळेला काँग्रेससोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे, मी काँग्रेसला सोडल्यानंतर काँग्रेसला सत्तेवरून बाहेर जावं लागलेलं आहे, मी महायुतीसोबत आल्यानंतर महायुतीला सत्ता मिळालेली आहे। तर आम्ही सगळे एकत्रित जर आम्ही राहिलो, तर 1990 मध्ये आम्ही एकत्र आलो होतो, त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब, कवाडे सर आम्ही जर एकत्र राहिलो असतो तर कदाचित 90च्या निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांनी आपल्याला 30-40 जागा दिल्या असत्या आणि त्यावेळेला 25% तरी आपल्याला सत्ता मिळाली असती आणि जवळजवळ आपले 10-15 मंत्री होऊ शकले असते। पण मी एकटाच त्यांच्यासोबत गेल्यामुळं मला एकट्याला मंत्री बनवलं होतं। त्यामुळे प्रकाश आंबेडकरसह आम्ही सगळा युनायटेड आरपीआय जो एकत्र आला होता, तो जर आम्ही गेलो असतो तर एवढी आपली ताकद आम्हाला त्या ठिकाणी मिळाली असती। पण ती वेळ गेलेली आहे आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा जर प्रकाश आंबेडकर, मी आणि इतर जे गट आहे ते सगळे एकत्र आले तर आरपीआयची ताकद मोठी वाढणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे, त्यांना रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष करण्याची आपली तयारी आहे। त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे की बाबासाहेबांचे नातू आहेत आणि कधीतरी आम्ही सगळ्या गटांनी एकत्र येऊ, हा पक्ष देश पातळीवर कसा चांगला वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। बाळासाहेब केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस मंत्रिपद म्हणजे जर ते आले तर त्यांना मंत्रिपद देऊ, मी मंत्री राहणारच आहे आणि त्यांना मंत्री करू। त्यामुळं ते जर आले तर त्यावेळेला त्यांना एकदम काही मंत्री होता येणार नाही, कारण ते लोकसभेत राज्यसभेत नाही आहे, त्यामुळे 3 वर्ष तर मंत्री मी राहणारच आहे। पुढच्या वेळेला ते त्यांना मंत्री करू आपण। बरं साहेब, केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार आहेत का? केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार आहेत का? नाही, केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार नाहीत, कारण देवेंद्र फडणवीस 29 पर्यंत ते महाराष्ट्रातच राहणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना दिल्लीला बोलवतील असं मला वाटत नाही आहे। आता काय करायचं बीजेपीचा निर्णय आहे, त्याबद्दल काय मी बोलू शकत नाही। माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्यांनी 19 पर्यंत तिथेच राहावं आणि नंतर मग ते आणि मी आम्ही दोघे दिल्लीमध्ये राहू।